नमस्कार. तर मी बऱ्याच दिवसांपासून जो ड्रेस स्टिच करत होते, त्याचे मी छोटे-छोटे क्लिप्स टाकत होते. तर तो हा ड्रेस आहे, जो मी स्वतः वेअर केलेला आहे. तर हा लेहेंगा होता आणि ज्याचा ब्लाऊजमध्ये मी त्याचे डिटेल्ससुद्धा एक्सप्लेन केलेले आहेत आणि इथून पुढे सुद्धा करेन, की ज्यामध्ये आता वर्कचं डिझाइन असेल लेहेंग्यामध्ये, तर शक्यतो तुम्ही प्रिन्सेस कट घेऊ नका. मी घेऊन बघितलं होतं, खरं पण त्यापेक्षा हे चांगलं फिनिशिंग आणि डिझाइन कट न होता जर का तुम्ही प्लेन बॉडीज ठेवली तर ते दॅट विल बी बेस्ट. तर हा मी ड्रेस शिवलेला आहे, तर तुम्ही बघू शकता. आणि लेहेंग्यामध्ये साईडची जी स्टिच असते खाली जसं कॅन कॅन हेवी वापरला जातोय, तर त्यामध्ये मी पहिल्यांदा मोठी सुईनं स्टिच करून घेते, हात शिलाई घालते, देन मी मशीनवर घेते विदाउट दॅट. आणि एक महत्वाची गोष्ट, ज्या लाईनमध्ये सगळे खडे आहेत तर ते सगळे खडे काढून घ्यायचे असतात. हे सगळ्यात मोठं वर्किंग आहे. आणि बी कॉन्फिडंट अबाउट दॅट. आणि स्वतः तुम्ही पहिल्यांदा ड्रेसेस स्टिच करा, असा माझा ॲडवाईस आहे तुम्हाला सगळ्यांना. त्यानंतर एक वेगळ्याच प्रकारचा कॉन्फिडन्स येतो. आता जवळपास मला आजपर्यंत 25 ते 30 लेडीजने स्वतःहून येऊन विचारले, की तूच ड्रेस शिवतीस का? आम्हाला ऐकायला मिळालं आणि खूप छान शिवतीस. मग माझं सुद्धा शिवून देणार काय? ही सलवार तुझी छान आहे, मला पण असलीच सलवार शिवून पाहिजे आहे. तुझा तो पर्टिक्युलर एक ड्रेस त्यांनी मला सांगितला, त्याचे स्लीव्स खूप छान होते, पफ स्लीव्स होते. मग असं पर्टिक्युलरली लोक लक्षात ठेवतात आणि मला वाटते की हेच सक्सेस आहे. आणि एक वेगळ्याच लेवलचा कॉन्फिडन्स येतो जेव्हा तुमच्याकडं हातातून बरेचसे डिझाईन्स गेलेले असतात. जवळपास आजपर्यंत माझ्याकडून 200 ड्रेसेस मी स्वतः डिझाईन केले असतील, की ज्यामध्ये लेहंगा इन्क्लूड आहे, मॅक्सी इन्क्लूड आहे, ब्लाउजेस बरेच प्रकारचे ब्लाउजेस मी स्वतःसाठी स्टिच केलेले आहेत. जसं की प्रिन्सेस कट आहे, कटोरी आहे, व्हेरियस टाईप्स, व्हेरियस. त्याचबरोबर पंजाबी ड्रेस आहेत, सलवारचे प्रकार आहेत. खूप ड्रेसेस मी स्वतः डिझाईन केलेले आहेत आणि क्रिएटिव्हिटीचा कोणता एंड नसतोय. त्यामुळे हे फील्ड मला फार आवडते. तर ठीक आहे, भेटूयात नेक्स्ट